मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबईमधल्या 9 ठिकाणी या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया। बेबीलॉन मागच्या बाजूला पार्किंग असेल, 50 वाहनांची क्षमता। बेबीलॉनकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूस या ठिकाणी पार्किंग असेल। या ठिकाणी 100 वाहनांची व्यवस्था। M2M स्कॅटिंग ग्राउंड या ठिकाणी 100 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ई शेड प्लॉट पार्किंग तळ या ठिकाणी 1000 वाहनं पार्क होऊ शकतील। त्याचबरोबर ई शेड ते गाडी अड्डा फ्रीवे ब्रिज खाली 200 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था। कॅनॉस पार्किंग ग्राउंड या ठिकाणी एक फायर ब्रिगेड डावी बाजू 500 वाहनांची व्यवस्था। कॅनॉस पार्किंग ग्राउंड 2 फायर ब्रिगेड उजवी बाजू या ठिकाणी 500 वाहनांची व्यवस्था केली गेली आहे। अंधशाळेच्या बाजूचे ग्राउंड बीपीटी कॉटन ग्रीन या ठिकाणी 100 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था। तर बीपीटी कॉटन ग्रीन स्ट्रीट एरिया या ठिकाणी 400 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था। अशा पद्धतीने पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे।